शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये संशयित वकील ॲडव्होकेट किरण पाटील आता अटकेत आहे आणि नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची अमळनेरमध्ये एक मोठी कारवाई पाहायला मिळते। न्यायालयाकडून संशयिताला 5 दिवसांची आता पोलीस कोठडी देण्यात आली आहे। एकट्या अमळनेरमध्ये 13 शाळांमधल्या शिक्षकांचं बनावट ऑनलाईन शालार्थ आयडी तयार केलेलं, तर 123 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोगस असल्याचं यामध्ये उघड झालं। शासनाचे सुमारे 150 कोटी रुपयांची ही फसवणूक होती। झी 24 तासनं राज्यातला हा सगळा भ्रष्टाचार उघड केलेला होता। 6 शाळा एकाच संस्थाचालकाच्या असल्याचा धक्कादायक तपशील आलेला आहे आणि हा घोटाळा अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीनं राबवलेला। मुख्य भूमिकेमध्ये ॲडव्होकेट पाटील असल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालंय। या प्रकरणामध्ये मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकानं ही कारवाई केली आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, शालार्थ आयडीचा हा घोटाळा झी 24 तासनं उघडकीला आणला होता आणि यातलाच हा मोठा इम्पॅक्ट म्हणता येईल, काय नेमके तपशील आहेत? खरे जर आपण बघितलं, शिक्षणाधिकारी यांनी केलेला हा सर्व घोटाळा आहे। शिक्षणाधिकाऱ्यांनी 2012 पूर्वीच अपॉइंटमेंट दाखवून अनेक शिक्षकांना शालार्थ आयडी मिळवून दिला आणि त्यांचे सरकारी खजिन्यातून पगार सुरू करून दिलेत। खरं म्हणजे प्रत्येक शिक्षकाला 1 ते 1.5 लाख रुपये असा पगार आहे आणि पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे 8 ते 10 वर्षाचा पगार सुद्धा त्याला दिला। आणि या प्रकरणाचं पूर्ण गौप्यस्फोट झी 24 तासनं केल्यानंतर याची इन्क्वायरी सुरू झालेली आहे। यामध्ये नाशिक विभागात जवळजवळ 850 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले, तर आता अंमळनेरमध्ये 123 शिक्षक हे बोगस भरती झाल्याचं समोर येत आहे। महत्वाचं म्हणजे 6 संस्थांमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि 6ही संस्था एकाच शिक्षण संचालकाच्या दिसून आलेल्या आहेत। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण, हा सगळा घोटाळा करणाऱ्या एका वकिलाला आता अटक करण्यात आलेली आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आली आहे। नाशिकचं आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग याचा पूर्ण तपास करत आहे आणि यामध्ये नितीन उपासनी उपसंचालक यांचा पुन्हा कारागृहातून ताबा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निश्चितच या संदर्भातल्या कारवाईबाबत आपण आणखी अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।